आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन आज करण्यात येत आहे। कोल्हापुरात गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन होणार आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची धनगर समाजानं आता मागणी केल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, ज्या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, आरक्षणाच्या मागणीसाठी आता धनगर समाज सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, काय अधिकची माहिती आहे या संदर्भातली? गौरी, आज सकाळी 11 वाजता हे आंदोलन जे आहे ते कोल्हापुरातल्या तावडे हॉटेल चौक या ठिकाणी होणार आहे। गोपीचंद पडळकर हे गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खरं तर रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळाले होते। 2 दिवसांपूर्वीच त्यांनी राज्यभर हे आंदोलन जे आहे ते करावं असं आवाहन देखील धनगर समाजाला केलं होतं आणि त्या अनुषंगानं आज कोल्हापुरात स्वतः गोपीचंद पडळकर जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार असल्याची माहिती सकल धनगर समाजाकडून देण्यात आली। त्यामुळं आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने सगळं आंदोलन जे आहे ते राज्यभर होणार आहे, गोपीचंद पडळकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्यभरात कुठल्या ठिकाणी खरं तर हे आंदोलन होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र आजचं हे आंदोलन विशेष आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षण असू दे, ओबीसी आरक्षण असू दे आणि त्यानंतर आता धनगर समाजासाठी जे आरक्षण आहे त्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे। स्वतः गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी जोर धरून ठेवली आहे। त्यामुळे नक्कीच आजच्या या संपूर्ण आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। गौरी, नक्कीच शेखर, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।